फायनल संघाची साईची जी बॅट आहे ज्या खेळाडूंनी खेळण्यासाठी घेतली होती ती बॅट आपण त्या संघाला परत करायची आहे. चला बॅट मिळालेली आहे, धन्यवाद. आमचे स्नेही सुनील गावकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आमच्या मिडवा गावचे सरपंच रामेश्वर प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष भाई नरे यांना विनंती करतो की आपण सुनील गावकर यांचा यथोचित सन्मान करावा. सुनील गावकर. धन्यवाद सुनील गावकर साहेब, धन्यवाद. चला दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर जरा पाठवून द्या. कोकण 11 आपल्याला विनंती करतोय आपला एक राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. प्रणव डामरे आणि सुनील आचरेकर सलामीचे दोन फलंदाज. गोलंदाजीसाठी मात्र आरंभी आणि प्रारंभी षटक घेऊन गोलंदाजीसाठी प्रज्ञेश. पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती मात्र बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाईल आणि पहिल्याच बॉलवर मोठी सफलता गोलंदाज प्रज्ञेशला. या वेळेला पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. प्रणव आउट. प्रियेश इन. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठी सफलता मिळाली आहे गोलंदाज प्रज्ञेशला. प्रणव, प्रज्ञेश, प्रियेश हे सर्व खेळाडू आपण बघतोय देवगड आणि कोकण 11 या दोन संघाचे. टॉस मात्र देवगड संघाने जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. चांगली सुरुवात मात्र करतोय गोलंदाज प्रज्ञेश आपल्या गोलंदाजीतून. पहिल्याच बॉलवर मात्र प्रणवला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. प्रणवची जागा घेण्यासाठी आता मात्र प्रियेश जाईल मैदानाच्या आत. या वेळेला मात्र ओव्हरपिच बॉल होता. ऑप्शनच्या थोडीशी बाहेरची लाईन हाताळली गेली आहे. मिडॉन मध्ये मात्र फिल्डर आहेत. पहिली धाव या वेळेला मात्र घेतली गेली ती प्रियेश डांबरेच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक आरंभी आणि प्रारंभी गोलंदाजी करण्यासाठी मात्र प्रज्ञेश. पहिल्या ओव्हरच्याच पहिल्या बॉलवर मात्र प्रणवला तंबूचा रस्ता त्यांनी दाखवला. प्रियेशने मात्र पहिली धाव मिळवली आणि टप्पा पडल्यानंतर मात्र या वेळेला थोडीशी जास्त उसळी चेंडूला प्राप्त होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि व्हाईट बॉल सोबत मात्र 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र या वेळेला गोलंदाज प्रज्ञेशला दिली जाईल. दुसऱ्या बाजूने मात्र सुनील आचरेकरला सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहू शकाल या मॅच दरम्यान. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. बॉल कट करण्याचा प्रयत्न डिक्लेअर कडे जाईल. 1 रन मात्र या सामन्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा येताना आपल्याला बघायला मिळते प्रज्ञेशच्या गोलंदाजीतून. स्ट्राईक वरती होते सुनील आचरेकर. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. 3 चेंडू आणि 3 धावा. आणि या वेळेला मात्र गॅपमध्ये फटका खेळला गेलाय. चौकाराचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातोय.
4 धावांचा यशस्वी फटका सुनील आचरेकरच्या बॅटमधून. परत एकदा कट केलाय. डीप पॉइंट मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला केला जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये गेलाय. शेवटचा बॉल मात्र आता शिल्लक असेल या षटकातला. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती. प्रज्ञेश आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा बॉल. या वेळेला मात्र बॉल हवेत जातोय. पाहूया काय घडतंय या बॉलवर. विकेट मिळेल का? एक हाताने मात्र हा झेल पकडला. जज केलं बॉलला. थ्रोही चांगला आहे, परंतु तोपर्यंत मात्र फलंदाजांच्या माध्यमातून मला वाटतं 2 धावा या वेळेला घेतल्या गेल्या आणि 2 धावांसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. आणि दरम्यान या वेळेला आणखीन एक बॉल या वेळेला हातातून थोडासा पुढे पडलाय. देवगड विरुद्ध कोकण 11 असा मात्र हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तसं बघायला गेलं तर देवगड कोकणातच आहे, परंतु टीमची नावं सध्या थोडी वेगवेगळी आहेत. एका बाजूला देवगड 11 आहे, एका बाजूला कोकण 11 आहे. देवगडचे खेळाडू मैदानावर आलेत, मुंबईत आलेत, परंतु देवगडचा हापूस अजून मुंबईत आलेला नाहीये. आता थोड्याच दिवसात देवगडचा हापूस सुद्धा मुंबईला पोहोचेल. Last ball to go from second over and the score is 16 runs with the loss of 2 wickets. 2 गडी बाद 16 धावा 1.5 चेंडू नंतर दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक असेल.
गोलंदाजी मार्क वरती गौरवला आपण बघतोय, नुकतीच सफलता मिळाली आहे गौरवला. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आत, तो राजन. देवगड विरुद्ध कोकण असा हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सामना क्रमांक 4 आजच्या दिवसातला. पहिल्या 4 संघांमधून आपण जर पाहिलं तर श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर हा संघ मात्र पुढील फेरीसाठी क्वालिफाय झालेला आपल्याला बघायला मिळतोय. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा मात्र हलकासा लेग कटर, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आज यष्टीरक्षकाकडे आपण जर पाहिलं तर असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये बॉक्सिंग खेळणार आहेत. ओव्हरची समाप्ती विशाल चव्हाण त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. एखाद्या फुटबॉलच्या मॅचचा जो गोलकीपर आपण पाहतो तसा मात्र विशाल चव्हाण आता मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला बघायला मिळतोय. 2 ओव्हर नंतर मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 16 वर स्थिरावली आहे. 2 गडी बाद 16 धावा कोकण 11 संघाच्या खात्यामध्ये असणारी ही धावसंख्या आपण बघतोय. दरम्यान नवीन गोलंदाज हर्षद. पहिला बॉल या वेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळला गेलाय. 2 फिल्डर चेंडू खाली आहेत. एक सहज सोपा सुरेख असा झेल आणि हर्षदच्या पहिल्याच बॉलवर मात्र विकेटचं पतन. खेळाडू बाद. हा सामना 4 ओव्हरचा आहे. पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये. देवगड 11ने मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. एक चांगली सुरुवात करतायत आपल्या गोलंदाजीतून. 3ऱ्या षटकाचा खेळ मात्र आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. प्रियेश आउटून माघारी परतलाय. राजन नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र रुपेश. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हर्षदचा दुसरा बॉल स्ट्राइक वरती मात्र यावेळेला रुपेश. परत एकदा मात्र बॅटची काढा घेत मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. 3 गडी बाद 17 धावा. 3ऱ्या ओव्हरच्या 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. परत एकदा मात्र पायावर बॉल मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडून मात्र काय निर्णय येतो जाणून घेऊया. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन्स. या वेळेला मात्र थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी घेतोय. विकेट किपर मात्र त्या ठिकाणी विशाल चव्हाण यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून मात्र खूप चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 1 रन मात्र घेतली गेली आहे. 3 चेंडू आणि 19 धावा सध्या स्कोर कार्डवर. 3 गडी बाद. स्ट्राइकवर राजन. चौथा बॉल खेळताना आणि यावेळेला चौथ्या बॉलवर सुद्धा मला वाटतं विकेट येताना दिसणार आहे. एक सहज सोपा झेल आणि राजनची विकेट. हर्षदच्या खात्यामध्ये दुसरी सफलता. आणखीन एक फलंदाज बाद. चौथा विकेट गमावलाय कोकण 11 संघाने. अवघ्या 19 धावांवरती मात्र 4 फलंदाज बाद झालेत. संघ कुठेतरी थोडासा ढासळताना या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. देवगड 11 विरुद्ध कोकण 11 मात्र असा हा चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिल्या 4 संघांमधून मात्र श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ हा संघ पुढील फेरीसाठी क्वालिफाय झालाय. कालच्या दिवसातून आपण जर पाहिलं तर चव्हाटा कोचरा हा संघ सेमीफायनल मधून मेगा फायनल गाठताना आपल्याला पाहायला मिळाला. सेमीफायनल पर्यंत मजल गाठली ती RR डोंबिवली या संघाने आणि त्या संघासोबत खेळत असताना मात्र खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण झालेलं पाहिलं. चव्हाटा कोचरा संघाच्या गोलंदाजांकडून निखिल असेल, ओमी असेल, त्याचबरोबर हेमंत असेल, खूप चांगली खेळी केली आहे कालच्या दिवसामधून मात्र या सर्व खेळाडूंनी. पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा आलाय. ऑफसाइडला मात्र 3च खेळाडू होते या वेळेला. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स मात्र तुम्हाला सांभाळून गोलंदाजी करावी लागेल.
फिल्डिंगचा बॅलन्स तुम्हाला करावा लागेल. नो प्लस मात्र 3 धावा, नो प्लस 2 अशा एकूण 3 धावा. लारा टोटल रन किती आहेत? नो प्लस डिक्लेअर एकच, म्हणजे 2च रन. फलंदाजीसाठी मात्र कोण गेले मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज आशिष आहे. आणि फलंदाजीसाठी मात्र प्रमोद चिंदरकर, सीएम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. या मैदानावरती ज्या ज्या वेळेला टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्या त्या वेळेला मात्र सीएम स्पोर्ट्सचं खूप चांगलं सहकार्य राहिलंय. आणि त्या सीएम स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आज प्रमोद चिंदरकर इन ऍक्शन आहेत. आपल्या समाजाची स्पर्धा खेळण्यासाठी मात्र उत्सुक होते, आज मात्र मैदानावर आलेत. दरम्यान या वेळेला ड्राईव्ह केलेला बॉल, एक धाव अगदी सहज घेतली जाईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र माघारी परतावा लागेल. एकच धाव, 22 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपण बघतोय. एका मागोमाग एक आलेले विकेट्स. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र या वेळेला सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल पूर्ण, शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राईकवर प्रमोद चिंदरकर. तिसऱ्या षटकात 3 विकेट आणि 5 रन आली आहेत. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल 1 रन आली आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती या वेळेला मी करतोय. गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर आशिष. अप्रतिम गोलंदाजी केली यावेळेला. मनगटी फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. डीप मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर एक उंच पुरा खेळाडू होता, त्याने मात्र बॉलला अडवलं, बॉलला फेकलं. तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या गेल्या प्रमोद चिंदरकर. आणि त्यांच्या सोबत आपण जर पाहिलं तर फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय रुपेश. अगदी व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोड मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला ब्लॅक अँड ब्लॅक प्रमोद चिंदरकर, सीएम स्पोर्ट्स. या वेळेला ओव्हर दी कव्हर्स, क्लासिकल फटका, नजाकत पाहायला मिळते. रक्तदान शिबिराच्या बॅनर वरती मात्र या 4 धावा प्रमोद चिंदरकर यांच्या बॅटमधून. सध्या आपण जर पाहिलं तर आपल्या नजीकच्या नाना पालकर स्मृती समिती रुग्णसेवा सदनामध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयातील खेळाडूंच्या मदतीसाठी मात्र रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा आज केलं गेलंय. जर एखाद्या खेळाडूला किंवा मान्यवरांपैकी आपल्या आलेल्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला रक्तदान करायची इच्छा असेल तर आपण तिकडे जाऊन रक्तदान करू शकता. आणि दरम्यान वाईड +1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये आशिषच्या गोलंदाजीतून येताना. चौथी ओव्हर, 30 धावा मात्र पूर्ण होत आहेत. आणि प्रमोद चिंदरकर यांनी जर कव्हर्सला चौकार मारला, तो मगाशी जो चौकार त्यांच्या बॅटमधून कव्हर्स मध्ये आला होता, त्या चौकारासाठी मात्र बबनजी तावडे बीटी कंपनी यांच्याकडून मात्र त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. काल खेळाडूंवरती मात्र असे बरेच रोख रकमेचे पुरस्कार लावले गेले. आशिषच्या ओव्हर मधल्या आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. प्रमोद चिंदरकर यावेळेला क्रॉस द लाईन आले आणि या बॉलला पाठवलं, मात्र पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आहेत.
ओव्हर थ्रो झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव घेतली जाईल का पाहूया. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 33 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली बॅटिंग पाहतोय आपण. प्रमोद चिंदरकर सीएम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा त्यांच्या माध्यमातून मात्र चांगल्या धावा आपल्या टीम साठी मात्र जमवत असताना शेवटचा बॉल आणि इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती परत एकदा मात्र स्टेप आउट होऊन खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटच्या बॉलवर मात्र प्रमोद चिंदरकर बाद. शेवटच्या बॉलवर विकेट आली. 33 धावा झाल्यात. 4 ओव्हरची समाप्ती होतीये. 34 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. या पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. स्पर्श 11 आणि श्रीराम स्पोर्ट्स दोन्ही संघ जर या ठिकाणी आलेले असतील तर पुढील मॅचच्या टॉस साठी आपल्याला स्टेजवर येण्याची विनंती करतोय. स्पर्श 11 आणि श्रीराम स्पोर्ट्स. हॅलो, आमच्या गावडे युवा प्रतिष्ठान ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीला आमच्या विनंतीला मान देऊन आमचे स्नेही रवींद्र ताजने या ठिकाणी उपस्थित दर्शवली. मी मिडगाव गावचे सरपंच रामेश्वर प्रतिनिधी अध्यक्ष भाई नरे आपणास विनंती करतो की आपण कृपया त्यांच्या या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. रवींद्र ताजने. सामन्याची होईल सुरुवात. सेकंड इनिंगचा खेळ मात्र आपण बघणार आहोत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. मात्र देवगड 11 संघाला गौरव आणि आतिश सलामीची जोडी
मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजीसाठी मात्र पहिलं षटक घेऊन अगदी आरंभी आणि प्रारंभी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन मात्र रुपेश सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती आता मात्र कोण जाते पाहूया. स्ट्राईक वरती गौरव जाईल, नॉन स्ट्रायकिंग एंडला आतिश असेल. 34 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर मात्र परत जसं आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं मिडॉनकडे मात्र फटका खेळला गेला होता. गौरवच्या माध्यमातून मात्र हा पहिला फटका पुन्हा एकदा मात्र मिडॉनच्या दिशेने जातोय. एकेरी धावेची मात्र सुरुवात झालेली आपण बघतोय 34 धावांच्या पाठलागाला. रुपेशचा मात्र दुसरा बॉल. यावेळेला अति स्ट्राईकवर आहे. खेळाडूच्या डोक्यावरून मात्र बॉल लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना दणदण करत मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ढकलले बॉल आतमध्ये आणि तिकडे मात्र एका बाजूने बॉल अडवलं, दुसऱ्या बाजूने मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकलं गेलंय. 4 धावांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. परत एकदा उडवला बॉल, परत एकदा मात्र बॉल सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर मात्र झाडाला लागून बॉलला आतमध्ये आल्यानंतर बॉल खाली येतोय. एकच धाव या वेळेला. पुन्हा एकदा 3 चेंडू 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 34 धावांचा पाठलाग आहे. यानंतर स्पर्श 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब असा हा पुढील सामना असणार आहे. दोन्ही संघ जर इकडे आलेले असतील तर त्यांना टॉस साठी येण्याची विनंती करतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब हा संघ इथे उपस्थित झालेला आहे. स्पर्श 11 ला विनंती असेल, आपण जिथे कुठे असाल, आपण जर मैदानावर आलेले असाल तर सर्वप्रथम तर आपण टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. दरम्यान पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाहीये. जजमेंट मात्र करत होते, बॉलला बघत होते शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. 1 रन अर्धवट काढली गेलेली आहे. 2 धावा घेतल्या परंतु त्यामधली 1 धाव अर्धवट आहे. 1 रन शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अर्धवट धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या 1 घर पुढे सरकते. 8 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपण बघतोय. स्ट्राईक वर आतिश समोर खेळलाय. ऑन द राईट चेंडू होता, त्याला मात्र समोर पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे मात्र आतिशची विकेट. पहिला धक्का लागतोय तो मात्र देवगड 11 संघाला. पहिल्या ओव्हरची समाप्ती होतीये. रुपेशच्या ओव्हर मधून मात्र 8 धावा आल्या. शेवटच्या बॉलवर मात्र आतिशचा खेळ मात्र समाप्त झालेला आपण बघितला. गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाजाला संधी दिली जाईल.
गोलंदाजी मार्कवरती अभय येतील दुसऱ्या ओव्हरसाठी. पहिल्या ओव्हरमधून 8 धावा आलेत. 26 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. गौरवच्या बॅटमधून आलेला मात्र एकेरी धावेचा फटका पुन्हा एकदा झाड मध्ये येते, आडवं येते. एका धावेचा प्रयत्न. आतिशच्या जागेवरती मात्र ऋषी आलाय फलंदाजीसाठी. अभयच्या दुसऱ्या बॉलसाठी मात्र स्ट्राईक वर ऋषी. धावसंख्या 9. या वेळेला मात्र परत एकदा फ्लॅट शॉट खेळला गेलाय. चांगला फटका. 1 रन अगदी सहज मात्र या वेळेला घेतली जाऊ शकेल. 2 चेंडूत 2 धावा आल्या. धावसंख्या मात्र आता दुहेरी अंकामध्ये पोहोचते. पहिला दुहेरी आकडा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतो तो म्हणजे 10 धावा. 1 विकेट मात्र गमावली गेली ती आतिश सारख्या फलंदाजाची. दुसऱ्या षटकातून 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक. 4 ओव्हरची मॅच आणि दरम्यान या वेळेला नो बॉल आणि या नो बॉल वरती मात्र 4 धावा. शाब्बास माझ्या भावा. इथे मिळतील फलंदाजांना 5 धावा. 9+4. नो बॉल वरती मात्र हा चौकार ठोकला गेलाय. नशिबाची साथ मिळते फलंदाजांना. हा नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल. आणि यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल. 2 चेंडूत 7 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 15. परत एकदा फ्लॅट शॉट, स्लॉक स्वीप आणि आणखीन एक बॉल. सडक पे कडक. एक कडक बेधडक षटकार. 3 चेंडू आणि 21 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक राहिले ते 15. धावा बनवायच्या 13. परत एकदा या वेळेला बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका. बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रमोद चिंदरकर मात्र त्या ठिकाणी बॉल खाली आहेत. 2 धावांचा प्रयत्न मात्र तोपर्यंत पूर्ण होतोय. 14 चेंडू 11 धावांची आता मात्र आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल हाताळला गेलाय. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल अभयच्या गोलंदाजीतला. 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती गौरव. शेवटचा बॉल थोडासा कमी गतीने हाताळला गेला होता. गोलंदाजाच्या डोक्यावरून मिडॉनकडे बॉल जातोय तोपर्यंत मात्र आणखीन 1 रन. 12 चेंडू आणि 10 धावांची आता मात्र गरज शिल्लक आहे. शेवटचा बॉल होता या ओव्हरचा. अभयच्या ओव्हरची होते समाप्ती आहे एकेरी धावेसोबत. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. 12 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 2 ओव्हरमध्ये मात्र जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. कोकण 11 विरुद्ध देवगड 11 असा हा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आत. देवगड 11ने मात्र टॉस जिंकला होता. प्रथम फिल्डिंग केली. समोरच्या संघाला मात्र 33 धावांवरती अडवलं गेलं. 34 धावांचा आता मात्र पाठलाग करतोय तो देवगड 11 संघ. क्षेत्ररक्षण करत असताना कोकण 11 संघाला मात्र आता येणाऱ्या 12 चेंडूत 10 धावा डिफेंड करायचे आहेत. एका बाजूला रोखायचे आहेत, एका बाजूला ठोकायचे आहेत. बघूया किती धाव मिळतायत या वेळेला. डिक्लर कडे जातोय का चौकार येतोय. एकच धाव या वेळेला पंच आम्हाला कळवतायत. रवी चेंदवनकर आणि सध्या आपण महेशजी मकवाना यांना बघतोय पंचांच्या भूमिकेत. महेश चेंदवनकर, सुबोधजी घडसे असे 4 पंच या स्पर्धेला लाभलेत. खूप चांगली कामगिरी करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र खूप चांगलं नियोजन रवी आणि महेश या दोन्ही बंधूंकडून म्हणजेच लारा आणि बुमरो यांच्याकडून. या वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. बीट झाले फलंदाज. बाईच्या स्वरूपातल्या मात्र धावाही तितक्याच महत्वाच्या असतील. क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व मानलं जातं. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, तिहेरी असेल
किंवा चौकार षटकार असेल. आणि काही स्पर्धा आपण पाहतो त्यामध्ये 9वा सुद्धा आता ठेवला जातो. ISPL पासून मात्र त्या 9व्याची सुरुवात झाली. चौकार षटकांसोबत नौकार सुद्धा आता आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय हा युवा खेळाडू कोकण 11 संघाकडून. नाव आहे यश, जर्सी नंबर 10. स्ट्राइक वरती या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना ऋषी. हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळेल. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. 4 बॉल पूर्ण होत आहेत. 2च धावा मात्र या 4 बॉल मध्ये खर्च केल्यात यशने. शेवटच्या 2 बॉलवर मात्र कशी बॉल तो हाताळेल, कशी गोलंदाजी तो करेल, याच्याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष असेल. 12 चेंडूत 10 धावांची गरज होती, फक्त 2च धावा आल्यात. 8 चेंडू आणि 8 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. परत एकदा अप्रतिम लाईन होती. पंचांकडून मात्र निर्णय काय येतोय जाणून घेऊया. ओव्हरथ्रो झालेला दिसतोय या वेळेला. धावा मात्र धावून घेतल्या जातील. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज. वाईड +2 अशा एकूण 3 धावा या बॉलवर घेतल्या गेल्या. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या थोडासा खूप जास्त बाहेर राहिला होता. व्हाईट बॉलचा इशारा आला यशच्या या बॉलसाठी. हा बॉल मात्र यशला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल आता हा सामना जिंकण्यासाठी देवगड 11 संघाला. परत एकदा बॅटची एज घेतोय मात्र बॉल जातोय तो स्लिपच्या दिशेने. पाठीमागे मात्र एक डिक्लेअर स्वरूपातली धावा आहे. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. 30 धावा मात्र टीमच्या पूर्ण झाल्यात. कोकण 11 विरुद्ध देवगड 11 असा हा सामना आपण बघतोय या स्पर्धेदरम्यानचा. यानंतर मात्र स्पर्श 11 या संघाला विशेष विनंती असेल, आपण जर मैदानावरती आलेले असाल तर कोणी प्रतिनिधी या संघापैकी जर कोणी आलेले असेल तर आपण आलेल्याची नोंद आपल्या मुख्य व्यासपीठाकडे दाखवायची आहे. दरम्यान खोलात टाकलेला बॉल या वेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलंय. पुन्हा एकदा मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. शेवटचा बॉल होता. 2 धावांसोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता होईल आणि 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 32. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दीपक आलेत. स्ट्राइक वरती गौरव असतील. एखाद दुसरी धाव घेऊन मात्र हा सामना संपवला जाईल की चौकार षटकार ठोकून मात्र हा सामना संपवला जाईल हे मात्र आता पाहावं लागेल. शेवटच्या 6 बॉल मध्ये कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. चौथ्या षटकाचा पहिला बॉल. फक्त 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल तरी मात्र धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू आणि 2 धावांची आता मात्र गरज असेल. संपूर्ण कस लावावा लागणार आहे गोलंदाजाला. या बॉलवरती मात्र आता हा बॉल डिक्लेअर कडे जात असताना 1 धाव येते. स्कोर मात्र लेवल झालाय. सामना बरोबरीत सुटलाय सध्या तरी. 4 बॉल मध्ये अजून एका धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी.
या वेळेला मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आहेत, आउट घोषित केलंय पंचांनी. 3 बॉल आणि अजूनही 1 रनची गरज आहे. हॅलो हॅलो चेक चेक. नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आत, प्रसन्न चव्हाण. आणि षटकार मारून जर बंटीने हा सामना जर संपवला, तर षटकार मारून सामना संपवला तर बंटीला म्हणजे प्रसन्न चव्हाणला 5001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. तन्मय धुरी यांच्या वतीने हा पुरस्कार असेल. फक्त ही मॅच षटकार मारून मात्र त्यांना संपवावी लागणार आहे. तन्मय धुरी यांच्याकडून मात्र त्या षटकारासाठी 5001 चा पुरस्कार. दरम्यान मात्र इथे मात्र आता आणखीन एक चांगला बॉल, 2 बॉल आणि 1 रनची गरज आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. हा सामना सुद्धा आता अगदी शेवटच्या बॉलकडे चाललाय. 2 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. प्रसन्न चव्हाण बंटीसाठी मात्र षटकार ठोकून जर सामना संपवला तर तन्मय धुरी यांच्याकडून मात्र त्यांना 5001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. आणि दरम्यान आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता असेल. काय सामना होतोय पहा मैदानाच्या आतमध्ये. कोकण 11 विरुद्ध देवगड 11. शेवटचा बॉल आहे, 1 रनची गरज आहे. षटकार ठोकून जर मॅच संपवली तर तन्मय धुरी यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा पुरस्कार. प्रसन्न चव्हाण बंटीसाठी, तन्मय धुरी यांच्याकडून मात्र हा रोख रकमेचा पुरस्कार असेल. शेवटचा बॉल. परत एकदा मात्र मॅच रंगतदार स्थितीमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. या मॅच दरम्यान मात्र रंग आणि रंग उधळले जात आहेत. दोन्ही संघ चांगली फाईट करत असताना कोकण विरुद्ध देवगड, देवगड विरुद्ध कोकण. प्रसन्न चव्हाण विरुद्ध गोलंदाजी मार्कवरती दीपक. शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू असेल या मॅचचा. फिल्डिंग मध्ये मात्र बदल केला गेलाय आणि हा सामना जर जिंकवला तर अक्षय तावडे यांच्याकडून सुद्धा 1001 चा पुरस्कार प्रसन्नासाठी. आणि दरम्यान या बॉलवर एकेरी धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. रनआउटची संधी होती, ती संधी हातातून घालवली आहे आणि देवगड 11 ने मात्र हा सामना जिंकलेला आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय शेवटची ओव्हर हाताळणारा गोलंदाज दीपक. अभिनंदन कोकण 11, तुमचं सुद्धा मात्र कौतुक असेल. खूप चांगली गोलंदाजी केली दीपकने शेवटच्या ओव्हर मध्ये. दरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण आता मात्र करणार आहोत. स्पर्श 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स. रोशन वर शरीवर